नमस्कार. पुण्यात आमचं खंडोबाचं मंदिर आहे. आमच्या घरातच मंदिर आहे आणि गेले 120 वर्ष 122 वर्ष झाली मंदिराला. 1906 साली या मंदिराची स्थापना झाली आणि खंडोबाचं दरवर्षी नवरात्र असतं. या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण मंदिरात असतो. याच मंदिरात माझं लहानपण, शाळा, कॉलेज सगळं इथेच गेले. आणि माझे काही मित्र शौनक, आनंद भाटे, राहुल, महेश काळे, संजीव अभ्यंकर, देवकीताई हे सगळे इथे अनेक वर्ष येत आहेत, सेवा करत आहेत. आणि या सगळ्या माझ्या मित्रमंडळींमुळे शास्त्रीय गाण्याची आवड लागली, नाट्यसंगीताची आवड लागली. आणि आज संगीत मानापान या चित्रपटाच्या पहिलं पुष्प अर्पण करण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आम्ही या मंदिरात सेवा करतो आहे. आनंद आणि आर्याचं गाणं आहे. वैदेही आली आहे, अर्चना आली आहे, आदित्य आला आहे, जिओ स्टुडिओज जे आमचे निर्माते आहेत त्यांची टीम इथे आलेली आहे. आणि आज आम्ही त्याच्या चरणावरती हे पुष्प अर्पण करून त्याला विनंती करणार आहोत खंडोबाला की तूच आम्हाला इथपर्यंत आणलेस, आता तूच हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाऊन त्या चित्रपटाला उदंड यश मिळू दे. कारण त्याच्याशी नाव जे लागलेलं आहे ते मानापमान आहे आणि त्या मानापमानच्या पाठीमागे खाडीलकरांचं नाव आहे, टेंब्यांचं नाव आहे, बालगंधर्वांचं नाव आहे, केशवरावांचं नाव आहे, दीनानाथरावांचं नाव आहे. आणि ज्या अगणित कलाकारांनी आजपर्यंत हे नाटक जिवंत ठेवलं महाराष्ट्राच्या हृदयात, त्या सगळ्या कलाकारांचं नाव लागलं आहे. त्यामुळे तूच आमच्याकडनं ते नीट सांभाळ करून प्रेक्षकांपर्यंत घेऊन जा. जिओ स्टुडिओज आणि सुनील फडतरे या दोघांमुळे त्यांनी निर्मिती व्यवस्था सांभाळल्यामुळे हा चित्रपट उभा राहणं शक्य झालं. शंकर एहसान लॉ यांचं संगीत आहे आणि भक्कम तंत्रज्ञांची फळी जी माझ्याबरोबर कट्यारपासून आहे ती देखील या चित्रपटात आहे. सुमित राघवन, उपेंद्र लिमये, निवेदिता जोशी, सराफ, नीना कुलकर्णी हे देखील या चित्रपटाचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहेत. आणि मराठीतल्या जाणत्या अशा 18 सुरेल गायकांचा आवाज या चित्रपटाला लाभला आहे. मला असं वाटतं अजून पर्वणी काय असते. तर आज पहिलं पुष्प अर्पण करतोय. तुमच्याही सगळ्यांचा आशीर्वाद असू दे. सदैव तत्पर सदा सच्चकर खड्ग शोभिता वामहस्तरि पूरक्त रंजिता समरभूमीवर तव रूपाने जणु रुद्राचे दर्शन हो